विभावरी येताना दिसते आणि देवी सिंग तिच्याकडे वाईट नजरेने बघत असतो. हे आता डिंपल बघते. देवी सिंग पळतो आणि लपून बसतो, पण डिंपल काय शांत बसत नाही आणि भयंकर गोंधळ करते. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, वटपूजेला जाण्यासाठी काही केल्या गोपाळ काय तयार होत नाही. आता त्याला फुलाबाई पण समजावते. तेव्हा रंजी म्हणते, जाऊ दे ना ग फुलाताई, अगं पुढच्या जन्मी त्याला ही लाली बायको म्हणून नको असेल म्हणून जात नसेल तो. फुला म्हणते, रंजे काय पण काय बोलतेस ग. आता गोंधळ अजून वाढतो म्हणून देवीसिंग विचारत पडतो, ही डिंपल इथे कुठेच दिसत नाहीये, ती येईपर्यंत इथून जायला हवं. तो म्हणतो, ठीक आहे मी यायला तयार आहे, पण मी पूजा वगैरे नाही करणार हा. आता लालीला खूप आनंद होतो तिच्यासोबत फुलाबाईला. लाली म्हणते, चालेल. आजी म्हणते, जा पुढच्या जन्मी असंच भेटा आणि लोकांचे खून पाडत बसा. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. ती आता शिव्या द्यायला लागते, पण तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि निघून जातात. लाडी एवढी खुश असते की वडाची पूजा अगदी आनंदात करत असते. आप्पा आणि गोपाळ बाजूला उभा राहून बघत असतात. तेवढ्या डिंपी मस्त आवरून येते. हातामध्ये पूजेचं ताट बघून सगळ्या शौक होऊन बघायला लागतात. रंजी म्हणते, वय ग डिंपे, पूजेचं ताट हातात घेऊन इथं काय करतीये. लाली हसून म्हणते, तुझं तर लग्न नाही झालं, मग तू कशी आली वडाची पूजा करायला. डिंपी म्हणते, हे सगळं मी माझ्या होणाऱ्या नवऱ्यासाठी करते. आता हिचं काय नवीन नाटक म्हणून हाताची घडी घालून देवीसिंग बघायला लागतो. डिंपी देवीसिंगकडे बघायला लागते. लाली म्हणते, काय ग नक्की भानगड काय आहे. आता सगळ्याच तिला हसायला लागतात. त्यासोबत देवीसिंगही खुदुखुदू हसतो. याचा डिंपीला खूप राग येतो आणि ती रागाने त्याच्याकडे बघत असते. ती आता लालीकडे बघते. ती दोरा गुंडाळत असताना डिंपीकडे बघते आणि हसायला लागते. पण तेवढ्यात विभावरीची गाडी येते आणि गाडीतून ती आणि तिचे आईबाबा उतरतात. देवीसिंग बघतो आणि म्हणतो, ही विभावरी इथे काय करते. डिंपी आता देवीसिंगकडे बघायला लागते, तर तो दुसरीकडे अगदी बारीक बघत असतो. डिंपी बघते तर विभावरी तिचे आईबाबा येत असतात आणि देवीसिंग विभावरीकडं वाईट नजरेने बघत असतो. डिंपी एकदा तिच्याकडे बघते, एकदा देवीसिंगकडं, पण तेवढ्यात देवीसिंगच्या लक्षात येतं आणि तो म्हणतो, हिला जर कळलं माझं लग्न झालं तर ही हातातून जाईल. आणि हा विचार आल्यानंतर तो चांगलाच घाबरतो. पण बघतो तर डिंपल समोर उभं असते. आता त्याला पळावं की लपून बसावं काहीच सुचत नाही. तसतशी विभावरी तिचे आईबाबा त्याच्या जवळ येत असतात. देवीसिंग लपून बसू शकत नसतो, कारण त्याने रात्रीच डिंपीला चिडवलेलं असतं. काय ग सारखे पैसे मागते, एवढे पैसे तर एखादा भिकारी पण मागत नाही. कुत्र्याला जर हाकललं ना तो पण परत येत नाही, पण तू लगेच परत येतेस. त्यामुळे डिंपलला खूप वाईट वाटतं आणि रागही येतो. तेव्हा ती ठरवते, नाही उद्याचा उपवास डॉक्टरच्या हाताने सोडला ना तर नावाची डिंपी नाही. डिंपी मनात म्हणते, अच्छा डॉक्टर हे नवीन सुरू केलं आहे का. आता बघा, तू माझ्यासोबत पूजाही करणार आणि तुमच्या हातून माझा उपवासही सोडणार. विभावरी येत असते. आता लाली बघायला लागते. तेवढ्यात पटकन देवीसिंग निघून जातो आणि लालीलाही संशय येतो. तुम्हाला काय वाटतं, देवीसिंगचं खरं रूप विभावरीला कळायला हवं का. हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.